सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता फवारणी पंप यासाठी 2026 साठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. तर आता ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, मोफत तुम्हाला पंप इथं आता मिळणार आहे. तर आता सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे, महाडीबीटी पोर्टलवरती. तर इथे आल्यानंतर तुम्हाला इथून लॉग इन करून घ्यायचं आहे. ज्यांच्याकडे फार्मर आय डी कार्ड काढलेलं असेल तर अशाने फार्मर आय डी नंबर इथं टाकायचा आहे आणि OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आता 2026 मध्ये ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहेत. तर आता आपण इथं जो काही आपला ॲप्लिकेशन आय डी नंबर आहे, फार्मर आय डी नंबर ते आपण इथं टाकून घेत आहे. तुम्ही जर फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर लगेच काढून घ्या. कशा पद्धतीने काढायचं आहे सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. फार्मर आय डी कार्ड नंबर आपण इथं टाकलेला आहे. OTP पाठवा या ऑप्शनवरती आपण क्लिक केलेलं आहे. तर प्रायव्हसीसाठी आपण थोडी इन्फॉर्मेशन इथं आपली ब्लर केससुद्धा केलेली आहे. तर इथं प्रोसेसिंग सुरू झालेलं आहे. जसं की आपल्याला दाखवल्याप्रमाणे इन्फॉर्मेशनचा एक मेसेज दिसेल की तुमचा जो काही OTP आहे ते यशस्वीरित्या सक्सेसफुली पाठवलेला आहे. OTP देखील आपल्याला आलेला आहे. तर आता OTP आपण इथं एंटर करून घेत आहे. ज्यांना कोणाला OTP आलेला नसेल तर अशांनी रिसेंट OTP म्हणजे पुन्हा OTP पाठवू शकता. त्यानंतर OTP तपासा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा इथं प्रोसेसिंग येईल. कधी-कधी हे जे पोर्टल आहे ते वर्क करत नाही तर तुम्हाला कट करून तुमच्या ब्राउझरची हिस्ट्री क्लिअर करून पुन्हा करायची आहे. तर आता ज्यांची कोणाची प्रोफाईल इथं 100% आहे की नाही ते इथून कंप्लीट करून घ्यायची आहे. तर आता ज्यांची कोणाची इथं राहिलेली असेल प्रोफाईल ते तुम्हाला इथं दाखवेल. तर आता तुम्हाला इथं तुमची प्रोफाईल 100% कंप्लीट असणे आवश्यक आहे. तर आता यामध्ये तुमचा जातीचा प्रवर्ग सिलेक्ट करायचा राहिलेला असेल किंवा तुमचा काही घटक ॲड करायचा राहिलेला असेल तर त्यामुळे तुमची प्रोफाईल इथं अनकम्प्लीट दाखवते. तर इथं जशी की आपण दाखवल्याप्रमाणे इथं आपली जी काही प्रोफाईल आहे ते 100% कंप्लीट इथं झालेली आहे. तर आता घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे. जे की फवारणी पंप यासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे. तर इथं तुम्हाला दिसेल कृषी यांत्रिकीकरण आहे, सिंचन व साधने सुविधा आहे. तर आता आपल्याला कृषी यांत्रिकीकरणामध्येच आपल्याला अर्ज करायचा आहे. तर तुम्हाला ज्यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा असेल ते तुम्ही इथून करू शकता. तर आता आपण इथं कृषी यांत्रिकीकरणवरती आपण सिलेक्ट केलेलं आहे. पहिल्या ऑप्शनवरती आपण सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं तुम्हाला दिसेल कृषी यंत्र. तर पहिला जो घटक येते कृषी यंत्र अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य. तर यामध्ये जे की आपल्याला भरपूर ऑप्शन दिसतील ट्रॅक्टर, पॉवर टिलर, बैलचलित अवजारे, मनुष्यचलित अवजारे. तर आपल्याला क्लिक करायचं आहे मनुष्यचलित अवजारे. तर त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर यामध्ये भरपूर ऑप्शन तुम्हाला दिसतील. तर यामध्ये आपल्याला जे काही सिलेक्ट करायचं आहे, जे काही पीक संरक्षण अवजारे. तर आता पेरणी यंत्र आहे, नांगरटी आहे, टोकन यंत्र आहे. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे. तर आपण सिलेक्ट केलेलं आहे पीक संरक्षण यंत्र. तर यामध्ये जे काही भरपूर ऑप्शन तुम्हाला इथे दिसेल स्वयंचलित जे की फवारणी पंप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर या ॲक्सेप्टवरती क्लिक करा, जतन करावरती क्लिक करा. जसं यावरती तुम्ही क्लिक कराल तर तुमचा जो काही अर्ज आहे तिथं यशस्वीरित्या घटकामध्ये जोडला जाईल. तुमचा अर्ज इथं जतन केला जाईल. तर जसं की तुमचा अर्ज इथं जतन केल्याच्या नंतर आता आपल्याला पेमेंट करायचं राहते. तर त्यासाठी तुम्हाला घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला याचं जे काही पेमेंट आहे ते करायचं राहते. तर आता तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट करून नक्कीच सांगा. बैलगाडी जोडी खरेदी करायसाठी, ट्रॅक्टरसाठी भरपूर योजना सुरू झालेल्या आहेत. तर आता इथं तुम्हाला दिसेल अर्ज सादर करा, जे की मी चेकबॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर इथं पहावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. पहावरती आपण क्लिक केल्याच्यानंतर आता इथं तुम्हाला जे की इथं तुम्हाला दाखवेल तर इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर इथं कधी-कधी 2 जर अर्ज केलेले असेल तर जे काही क्रमांक इथं दाखवते तिथे पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. मेक पेमेंटवरती क्लिक केल्याच्यानंतर याचं जे काही पेमेंट आहे ते आपल्याला करायचं राहते. तर कधी-कधी इथं लोडिंग घेते तर आपण ही जी प्रोसेस आहे पुन्हा करून याचं जे काही पेमेंट आहे इथं करून टाकू. पेमेंट क्लिक केल्याच्यानंतर इथं प्रोसेस फॉर पेमेंट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून याचं जे काही पेमेंट आहे ते केल्याच्यानंतर याची पावती आपल्याला डाउनलोड करून ठेवायची आहे. जसं की तुमचा जे काही अर्ज इथं मंजूर होईल तर तुम्ही ते डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग कशाच्या माध्यमातून तुम्ही UPIच्या माध्यमातून स्कॅन करून सुद्धा याचं 23 रुपये इथं आलेलं आहे, जे की पेमेंट इथं पेमेंट करायचं आहे आणि तुमचा जो काही अर्ज आहे ते यशस्वीरित्या सक्सेसफुली होऊन जाईल. कधी-कधी हे जे साईड आहे ते वर्क करत नाही तर पुन्हा तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तर आता सर्व प्रोसेस आपली इथं झालेली आहे. तर आता पेमेंटसुद्धा यशस्वीरित्या सक्सेसफुल झालेलं आहे. तर आता आपल्याला पावती काढायची आहे. तर आता पावती काढण्यासाठी जी की आपण यावरती आपण क्लिक करणार आहे. तर आता कधी-कधी साईट वर्क करत नाही. मी हमेशा सांगतो की महाडीबीटी कधी-कधी पोर्टल इथं वर्क करत नाही. तर आता तुम्ही ज्यासाठी अर्ज केलेला आहे ते तुम्हाला इथून चेक करायचं आहे की कुठं आपण अर्ज केला होता. तर तुमचा अर्ज पेंडिंग आहे, रिजेक्ट आहे की तुम्हाला इथे दाखवेल जे की आपलं पेमेंट झाल्याच्यानंतर अशा प्रकारचं दाखवेल की तुमचं पेमेंट
यशस्वीरित्या सक्सेसफुली इथं झालेला आहे. ओकेवरती क्लिक करा. घटकाचा इतिहास पहा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमची जी काही पावती आहे, अर्ज लागू केलेले, छाननी अर्ज, निधी वितरित, नाकारलेले अर्ज तर इथे तुम्हाला दाखवेल. तर आपण पहिल्याच ऑप्शनवरती क्लिक करून आपले जे काही अर्ज केलेला आहे त्याची पावतीतून डाउनलोड करू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही फवारणी पंप यासाठी अर्ज करू शकता, जे की 2026 करिता. ज्यांना कोणाला काही अडचण जात असेल तर कमेंट करून नक्की सांगा. त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल. तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.